नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सारथ्य IAS अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या लेक्चरमध्ये ट्रम्प यांनी जी घोषणा केलेली आहे की 2 एप्रिलपासून जे देश अमेरिकेमध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तूंवर आयात कर किंवा आयात शुल्क लावतील त्या देशांवर रेसिप्रोकल टॅक्स म्हणून अमेरिकाही आयात शुल्क लावणार आहे. सर्वप्रथम तर हा सिलेबसच्या कोणत्या टॉपिकला लिंक होतो आहे आपण ते बघू. GS2 मध्ये इंटरनॅशनल रिलेशन म्हणून एक आपल्याला टॉपिक आहे. त्यामध्ये आपल्याला इन्फ्लुएन्स ऑफ पॉलिसीज अँड पॉलिटिक्स फ्रॉम डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग नेशन्स ऑन इंडिया, विकसित आणि विकसनशील देशांची धोरणे आणि राजकारण यांचा भारतावर होणारा प्रभाव या टॉपिकला आपण हा लिंक करू शकतो. सिलेबस हा तुम्हाला तोंडपाठ असलाच पाहिजे मित्रांनो. जेवढ्या लवकर तुम्ही तो करून घेताल तेवढं तुम्हाला सोपं जाईल. या लेक्चरमध्ये आपण आता पहिले बघणार आहोत आयात शुल्कचा वापर देश का करत असतात, आयात शुल्क म्हणजे काय, अमेरिका असं करण्यामागची कारणं काय काय याचा एक आपण ब्रीफ आढावा घेणार आहे. फक्त याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो आणि यावर काय उपाय. तर सर्वप्रथम तर आपण आयात शुल्क म्हणजे काय हे समजून घेऊ. देश A आणि देश B हा समजा भारत आणि USA घेऊ आपण. USA आणि हा इंडिया आहे. आयात शुल्काचा वापर हा टॅक्स बेनिफिट व्हावं किंवा कर आपल्या देशाला मिळेल हा नसून तर देशांतर्गत जे उद्योग असतात, उद्योग आणि मुख्यतः शेती आणि उद्योगांना संरक्षण देणं हा आयात शुल्क लावण्यामागचा एक सगळ्यात महत्त्वाचा उद्देश असतो. आता एक इथं आपण उदाहरण घेऊ. अमेरिका हा विकसित देश आहे मित्रांनो. भारताची शेती आणि अमेरिकेची शेती पद्धती यामध्ये फरक असणार आहे. अमेरिकामध्ये भांडवल किंवा तंत्रज्ञान याची कमी नाही. तंत्रज्ञान पण त्यांचं खूप विकसित आहे आणि भांडवल तर त्यांच्याकडे आहेच. या उलट भारत विकसनशील असल्यामुळं तंत्रज्ञान, भांडवल या सगळ्यांची कमतरताच आहे. आता आपण उदाहरणाखातर घेऊ की इथं भारतामध्ये एक गव्हाचं उत्पन्न समजा एकरी 10 ते 15 क्विंटल धरू आपण, 10 ते 15 क्विंटल, आणि तेच अमेरिकेमध्ये जर का धरलं तर त्यांचं एकरी ॲव्हरेज निश्चितच आपल्या 4 ते 5 पट असणार आहे. कारण अमेरिकेमध्ये तंत्रज्ञान एवढं विकसित झालेलं असल्यामुळे 500 एकर जमीन एकटा माणूस फक्त तंत्रज्ञानाच्या जोरावर पूर्ण हँडल करू शकतो. त्यामुळं त्यांचं इनपुट कॉस्ट पण कमी असते तंत्रज्ञान वापरल्यामुळं, आणि त्यांचं उत्पादन पण पर एकरी जे उत्पादन असतं ते पण जास्त असतं. मग जर का भारतात आपल्याला 40 रुपये किलो गहू मिळतो आहे, तो जर का अमेरिकेतून आपण आयात केला तो त्यांचा 25च असू शकतो. म्हणून मग भारतातील जे शेती आहे त्याला संरक्षण देण्यासाठी मग सरकार काय करणार, त्याच्यावर असा टॅक्स लावणार की हे थोडं महाग होऊन जाईल आणि देशांतर्गतमध्ये आपल्या शेतीला संरक्षण मिळेल. सेम उद्योगाच्या बाबतीतही तसंच. तिकडे जे उत्पादित होणार आहे तिकडची कॉस्ट कमी असू शकते. आपल्या उद्योगांना संरक्षण मिळावं, देशांतर्गत उत्पन्न आपलं कन्झम्पशन आपलंच वाढावं म्हणून आयात शुल्काचा वापर केला जातो. आता आयात शुल्क का वापरतो, आयात शुल्काची तुम्हाला संकल्पना कळाली असेल. आपण नंतर बघू आता अमेरिका असं करण्यामागची कारणं काय आणि याआधी अमेरिका असं करत होती का नाही, आपण त्याचा एक धावता आढावा घेऊ. अमेरिका याआधी 90च्या दशकात जर का तुम्ही बघितलं मित्रांनो, 90च्या दशकामध्ये भारताकडं परकीय गंगाजळी म्हणजे फॉरेक्स रिझर्व हा फक्त 15 दिवस पुरेल इतका होता. फक्त 15 दिवस पुरेल इतका फॉरेक्स रिझर्व होता. तेव्हा आपल्याला IMF म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि वर्ल्ड बँक यांनी सहाय्यता दिली. पण ती सहाय्यता देताना त्यांनी स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम हा असा प्रोग्राम होता. त्यानुसार आपल्याला आपली अर्थव्यवस्था जी आहे ती जागतिकीकरणासाठी खुली करावं लागली. तर अमेरिका आता हे जागतिक ज्या संघटना आहे, भांडवली ज्या संघटना आपण यांना म्हणतो जागतिक, 90च्या दशकामध्ये जर का तुम्ही आंतरराष्ट्रीय परिस्थिती बघाल, 90च्या दशकामध्ये काय काय झालं होतं. USSRचं पतन, 2 हा जो आयडिओलॉजीमधला संघर्ष होता, विचारधारेमधला, भांडवलशाही आणि समाजवादी यामधला
याचं USSRचं पतन झाल्यामुळं तो जो 10 वर्षाचा कालखंड होता तो भांडवलशाहीसाठी पोषक होता. तर त्या ज्या भांडवलशाही ज्या इन्स्टिट्यूशन असायचे त्यावर कोणाचं प्रभुत्व होतं? अमेरिकेचं प्रभुत्व त्यावेळेस असल्यामुळं अमेरिकेला या संस्थांच्या मार्फत त्यांना जे हवं आहे देशांकडून ते करून घेणं खूप सोपं जात होतं तेव्हा. जसं त्यांनी स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम वाटायला गेलं तर आपल्याला वाटलं IMF आणि वर्ल्ड बँक, पण त्यामागचं मेन काय धोरण कोणाचं होतं? तर अमेरिका. कारण अमेरिकेचंच प्रभुत्व आजही आहे आणि तेव्हाही होतं. आज भलेही ते कमी झालेले आणि तेच रिझन आपण आता पुढं बघणार आहोत. नंतर 2001मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झाला दहशतवादी हमला. त्यानंतर अमेरिकेने काय सुरू केलं? अमेरिकेने सुरू केलं तर वॉर ऑन टेररिझम, दहशतवाद विरोधी लढा. या दहशतवाद विरोधी यामध्ये त्यांनी काय केलं होतं? आपल्याला माहिती असेल अफगाणिस्तानमध्ये त्यांनी घुसवलं सैन्य. नाटो ही अशी संघटना आहे अमेरिकेच्या प्रभुत्वाखाली असलेली, ज्यामध्ये जे देशांनी या नाटोचं सदस्यत्व आहे त्यामध्ये नाटोच्या मेंबर एका देशावर हमला म्हणजे पूर्ण नाटोवर हमला असं समजलं जायचं. आणि त्याची पूर्ण जो खर्च आहे मिलिटरीच्या दृष्टीने होणारा त्याचा खर्च आहे त्याचा बहुतांश भाग हा अमेरिकाच द्यायची. अमेरिकेने 2001 नंतर वाढवलेलं, मग एकीकडं त्यांनी खर्च अमाप वाढवला, असाच खर्चात झालेली वाढ. दुसरीकडं काय झालं? 2007 साली झालं तिकडं लेमन ब्रदर क्रायसिस. 2008 साली आली आर्थिक मंदी. त्यानंतर अमेरिका या आर्थिक मंदीतून सावरती तोपर्यंत आलता कोरोना. हे तर सगळं आर्थिक चित्र एका बाजूला चालू असताना दुसरीकडे त्यांचा जो खर्च होता तो तर अमाप चालूच होता. आणि त्यामुळं अमेरिकेमध्ये याचा परिपाक होऊन अमेरिकेमध्ये आता सध्याची जी कंडिशन आहे त्यामध्ये त्यांच्यात आर्थिक थोडी इकॉनॉमिक अनसर्टन्टी म्हणता येईल. पुन्हा इनइक्वॅलिटी, असमानता तिथं खूप वाढलेली आहे. अमेरिकेचं जे इकॉनॉमीचं स्ट्रक्चर आहे ते मॅन्युफॅक्चरिंग बेस नसल्यामुळं तिथं बेरोजगारीचा दर पण खूप वाढलेला आहे. सगळ्यात जास्त रोजगार कोणचं क्षेत्र देत असेल तर ते मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर. पण अमेरिकेची अर्थव्यवस्था ही सर्व्हिस सेक्टरवर जास्त असल्यामुळं तिथं बेरोजगारीचा पण दर वाढलेला आहे. अंतर्गत जी अमेरिकेची कंडिशन आहे आणि दुसरीकडं जागतिक राजकारणात काय झालेलं? चीनचा आर्थिक महासत्ता म्हणून झालेला उदय. चीन आज नाही जरी म्हणलं तरी अमेरिकेला जर का आर्थिकदृष्ट्या कोणता देश चॅलेंज करत असेल तर तो चीनच आहे. चीन आर्थिक महासत्ता त्याच्या जोरावरच त्याची जी वाढणारी आता लष्करी जी त्यांची ताकद आहे चीनची ती पण वाढत चाललेली. म्हणजे 90च्या दशकामध्ये पूर्ण जी आपण म्हणतो की वर्ल्ड ऑर्डर, जागतिक व्यवस्था जी अमेरिकेच्या प्रभुत्वाखाली होती ती आता अमेरिकेच्या प्रभुत्वाखाली न राहता विविध देशांचा त्यामध्ये आता महासत्तांचा, जशी चीन ही एक महासत्ता समजा उदय होतो आहे तशा भारत, पुन्हा रशिया पण आता एक सत्ता म्हणून उदयास आलेली आहे. USSRचं डिसइंटिग्रेशन झाल्यानंतर पण नंतर आता सावरून रशिया पण एक महासत्तेच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. त्यामुळं USAचं आता असं झालेलं आहे की जागतिक जे पहिले जे करायचे ना की ज्या भांडवली संघटना होत्या जागतिक त्यावर त्यांचं प्रभुत्व होतं. ते तर इतर देशांकडून त्यांच्या मर्जीनुसार करून घ्यायचे, पण आता ते शक्य नाही कारण त्यांचाच इथं प्रभाव कमी झालेला आहे आणि इतर देशांचा किंवा चीनचा प्रभाव तिथं वाढतोय. तर मग याचाच परिपाक म्हणून बघा तुम्ही जर का बघाल USO, WHO, पॅरिस करार या सगळ्यांमधून बाहेर पडतो. नाटोमधून बाहेर पडण्याची धमकी देतोय. आत्ता जे त्यांचं युक्रेनचे राष्ट्राध्यक्षांसोबत जो वाद झालेला त्यामध्ये पण ते काय म्हणले, आम्ही तुमची मदत बंद करू. त्यांनी सगळ्या नाटो मेंबरला आता सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या लष्करी
खर्च तुम्ही आता स्वतः केला पाहिजे, अमेरिका तुम्हाला मदत देणार नाही. ह्याच सर्व धोरणांचा भाग म्हणून मग त्यांनी आता जे टेरिफ वॉर सुरू केलेलं आहे हा तो याच अमेरिकी धोरणांचा हा परिपाक आपल्याला म्हणता येईल, किंवा त्या धोरणांपैकी एक त्यांची अशी टेरिफ वॉर ही एक मूव आहे. तर आपल्याला हे ब्रीफमध्ये आपण समजून घेतलेले की अमेरिका असं का करते आहे. आता आपण बघू की याच्या भारतावर काय परिणाम होईल. टेरिफ वाढवलं म्हणजे काय करणार. भारतामधून ज्या गोष्टी अमेरिकेत चाललेल्या आहे, भारतामधून ज्या गोष्टी अमेरिकेत निर्यात होतात, ही जी निर्यात आहे, आता अमेरिकेने याच्यात आयात शुल्क वाढवल्यावर काय होईल. भारतामधून ज्या गोष्टी निर्यात करतायत ना त्या अमेरिकेमध्ये महाग होतील, त्यामुळे यांची मागणी कमी होईल. त्यामुळे भारतावर सगळ्यात मोठा परिणाम तर काय होईल, निर्यातीवर येईल. पण भारत निर्यात काय काय करतो तर मेडिसिन्स आहे, बासमती राईस आहे, पेट्रोलियम प्रोडक्ट आहे, ज्वेलरी आहे. तर या निर्यातीवर भारताचा समजा परिणाम होणार आहे. सध्या अमेरिका हा भारताचा दुसरा मोठा व्यापारी भागीदार आहे. याच्यानंतर अजून एक परिणाम काय होणार. आता अमेरिका इतर देशांवर पण त्यांनी टेरिफ लावणारच समजा, तर इतर देशांचं जे उत्पन्न आहे तर ते भारतात डंप करण्याचा ते प्रयत्न करणार, म्हणजे तो पण एक भारताला धोका आहे. दुसरा, आता याच्यानंतर सध्या भारत याच्यावर काय उपाय करतोय तर भारताचे जे वाणिज्य मंत्री आहेत पियुष गोयल, हे अमेरिकेला सध्या भारत डिप्लोमॅटिक वेनी पण त्याला ॲड्रेस करण्याचा प्रयत्न करतोय की तिथल्या मंत्र्यांच्या त्या भेट घेऊन की आम्हाला यातून सूट देण्यात यावी. दुसरा अजून काय भारत उपाय करू शकतो की भारताचं जे अमेरिकेवर जी डिपेंडन्सी आहे निर्यातीच्या बाबतीत आपण ती कमी करू शकतो. त्यासाठी काय इतर जे देश आहेत, समजा इतर म्हणजे काय आफ्रिकी देश, या आफ्रिकी किंवा युरोपियन युनियनसोबत जो आपला मुक्त व्यापार करार जो बऱ्याच वर्षांपासून अडगळीत पडलेला आहे, आपण त्याला चालना देऊ शकतो. हे काही आपण उपाय करू शकतो. आजच्या लेक्चरमध्ये मित्रांनो एवढंच. पुढचा एक लेक्चर मी भारत आणि अमेरिका यांचे जे संबंध, आपल्याला भारत आणि अमेरिका यांचे जे संबंध आहेत हे ब्रीफली याचा एक व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करेल. यामध्ये तुम्हाला मी हिस्टोरिकली कसे होते, आपले ऐतिहासिकदृष्ट्या संबंध कसे होते, सध्या कोणत्या कंडिशनला आहेत, त्याच्यामध्ये आपलं सहकार्य कुठं आहे आणि काय काय समस्या आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला अशाच कोणत्या टॉपिकवर जर का व्हिडिओ पाहिजे असेल तर तेही तुम्ही तुमच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा. धन्यवाद.